मंडळी नमस्कार. 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. लातूरच्या 65 वर्षाच्या हौसाबाई आजी घरात 18 विश्व दारिद्र्य, विजांच्या कडकडात शेतात राबणारा बैल दगावला, पण आजी हरल्या नाहीत. त्यांनी स्वतःच्या खांद्यावर नांगरांचं जू धरलं आणि शेती नांगरायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहून अख्खा महाराष्ट्र भावूक झाला. मुंबईत बसलेल्या सरकारला जाग आली, आदेश दिले आणि अवघ्या 24 तासात आजींच्या शेतात नवा बैल हजर झाला. वा, काय ती प्रशासनाची तत्परता, काय तो नेत्यांचा मोठेपणा. टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या. पण थांबा, टाळ्या जरा दमानं वाजवा, कारण चित्रपट इथे संपत नाही. खरा खेळ तर पुढे सुरू आहे. नेमका कोणता खेळ आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई म्हणून. मुंबईहून मुख्यमंत्र्यांचा आदेश आला आणि लातूरचे पशुसंवर्धन अधिकारी गाडीत बसले. एक बैल घेतला आणि थेट आजींचं गाव गाठलं. आजींना वाटलं संकट टळलं, आपल्याला देव पावला. अधिकाऱ्यांनी तो बैल गाडीतून उतरवला आणि नांगराला झुंपला. मग काय, साहेबांनी खिशातून आयफोन काढला, आजी सोबत बैलांचे 4-5 भारीतले फोटो काढले. आम्ही मदत केली असा मेसेज वरती पाठवला आणि साहेब गाडीत बसून निघून गेले. पण साहेब रस्त्याला लागतात ना लागतात तो सरकारी बैल शेतात धाडकन कोसळला. मशागत करायची तर दूरच, पण त्या बैलाला साधी स्वतःची मान सुद्धा सरळ उभी करता येत नव्हती. होय, सरकारने दिलेला बैल चक्क कुपोषित आणि आजारी निघाला. ज्या बैलाने आजीच्या खांद्यावरचं जू स्वतःच्या खांद्यावर घेऊन आजींचे अश्रू पुसायचे होते, त्या बैलाला आता स्वतःलाच टॉनिकची बाटल्या आणि इंजेक्शन देण्याची वेळ आली आहे. लातूरमधील वलांडीचे खासगी डॉक्टर रामदास मेळगुंदे यांना तातडीने बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं बैल प्रचंड कुपोषित आहे, त्याच्या अंगात बळच नाही. माझा एक प्रश्न आहे या सरकारला आणि त्या फोटोबाज अधिकाऱ्यांना. एका 65 वर्षाच्या कष्टकरी माऊलीच्या गरिबीची, तिच्या संघर्षाची अशी थट्टा उडवताना तुमचे हात कापले नाहीत का? 24 तासात मदत करायची घाई झाली म्हणून कुठला तरी आजारी बैल आणून आजींच्या गळ्यात का बांधला? मदत करण्याच्या नावाखाली इथेही कोणता भ्रष्टाचाराचा नवा खेळ सुरू झालाय का, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात पडतो. आजींचा मुलगा पुंडलिक गायकवाड ढसाढसा रडत सांगतोय, साहेबांनी बैल आणला, नांगराला जुंपून फोटो काढले आणि पळून गेले. आता आम्ही शेती करायची की या सरकारी बैलावर दवाखान्याचा खर्च करत बसायचा? मंत्रालयातून कौतुकाची थाप मिळण्यासाठी आणि सोशल मीडियावर लाईक्स गोळा करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या भावनांचा असा खेळ मांडू नका. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले हे कौतुकास्पद आहे, पण तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची लायकी काय ठेवली हे जरा डोळे उघडून बघा. आजींच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं नाटक करून तुम्ही त्यांच्या दुःखात अजून भर पाडली आहे. प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. त्या निष्पाप माऊलीला धडधाकट आणि निरोगी बैल जोडी मिळेपर्यंत बाई माणूस हा विषय सोडणार नाही. सरकारची ही कुपोषित मदत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.